महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनजवळील कोरेगाव मूळ परिसरात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली। मुळामुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न करत असताना 63 वर्षीय गंगाधर साहेबराव गोटे हे जोरदार पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह वाहून गेले। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नदी पात्रातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 6 ते 6:15 वाजण्याच्या दरम्यान बंधाऱ्यावर जवळपास 1 फूट पाणी वेगाने वाहत होते। अशा धोकादायक परिस्थितीतही गंगाधर गोटे यांनी दुचाकीसह बंधारा ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते दुचाकीसह नदीत वाहून गेले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले। त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। मात्र नदीचा वेगवान प्रवाह आणि वाढलेली पाणी पातळी यामुळे शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।